नमस्कार शेतकरी बांधवांनो. ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, अ, बंगालच्या समुद्रामध्ये एक कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. आणि या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पावसाची शक्यता असेल का? त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील कोणत्या राज्यामध्ये पावसाची शक्यता असेल आणि उत्तर भारतामध्ये काय परिस्थिती असेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण आता घेणार आहोत. मित्रांनो, साधारणपणे 10 जानेवारी ते 13 जानेवारीचा हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे आणि तो पाऊस कोणत्या भागामध्ये असेल याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 10 जानेवारी रोजी या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागांमध्ये पावसाची जरी शक्यता नसली तरी थंडीचे प्रमाण हे मात्र कायम राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, अ, उत्तर भारतामध्ये 10 जानेवारी रोजी थंडीची लाट येणार आहे, एक शीतलहर येणार आहे आणि त्यामुळे उत्तर प्रदेश त्याचप्रमाणे बिहार या भागामध्ये शीतलहरीचा प्रकोप राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 5 विभागामध्ये थंडीचे प्रमाण हे कायम असणार आहे. काही भागात ढगाळ वातावरण राहू शकते आणि तापमानात सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 14 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर अधिकतम तापमान हे 27 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जळगाव येथील न्यूनतम तापमान 14 आणि अधिकतम तापमान हे 28 डिग्रीच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. तर अकोला येथील न्यूनतम तापमान 14 आणि अधिकतम तापमान 29 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 14 आणि अधिकतम तापमान 27 डिग्री सेल्सिअस. नांदेड येथील न्यूनतम तापमान 14 आणि अधिकतम तापमान हे 29 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 16 आणि अधिकतम तापमान 30 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 11 जानेवारी रोजी सुद्धा या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील काही भागामध्ये, तामिळनाडूच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु 11 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये पावसाची शक्यता नाही. तापमानात सांगायचं झाल्यास थंडीचे प्रमाण हे कायमच असणार आहे. न्यूनतम तापमान हे 14 ते 13 डिग्री सेल्सिअस दरम्यान आणि अधिकतम तापमान हे 27 ते 28 डिग्री दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बंगालच्या समुद्रात निर्माण झालेलं हे चक्रीवादळ 12 जानेवारी रोजी मात्र तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकणार असणार आहे आणि त्यामुळे मदुराई, त्याचप्रमाणे तोंडी, मद्रास या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि हे चक्रीवादळ अरबी समुद्राकडे येत असल्याकारणामुळे 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जवळपास 2 ते 3 भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 12 जानेवारी रोजी कोणत्या भागात पाऊस असेल याची आता माहिती आपण पाहूया. 12 जानेवारी रोजी कोल्हापूर, त्याचप्रमाणे कुडोली या परिसरामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कुडोली, मिरज या परिसरामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रायबाग, जामखंडी, जत या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जत या ठिकाणसुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे लातूर आणि आसपासचा परिसर, उमरगा या परिसरात हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातसुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उदगीर, कळंब या परिसरामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच बीड, परळी या भागातसुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच माजलगाव, लातूरच्या काही भागातसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर या परिसरातसुद्धा हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भात सांगायचं झाल्यास यवतमाळ आणि वाशिममधील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. चिखली परिसरातसुद्धा हा पाऊस असेल. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेडमध्ये सुद्धा हा पाऊस 12 जानेवारी रोजी राहण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात मात्र पावसाची शक्यता नसली तरी वातावरण मात्र ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि तापमानात
हे निश्चितच थंडीच्या प्रमाणे थोडं कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या चक्रीवादळामुळे 13 जानेवारीसुद्धा महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 13 जानेवारी रोजी महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील मदुराई, तुंडी, त्याचप्रमाणे तिरुवनंतपुरम या भागामध्ये 13 जानेवारी रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 13 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जसे की नांदेड, मुदखेड, अहमदपूर, गंगाखेड, भोकरपेठ आणि उमरी या भागामध्ये हा पाऊस 13 जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रातील भागामध्ये पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्ये सांगत झाल्यास उत्तर भारतामध्ये 13 जानेवारी रोजी पावसाचे प्रमाण जरी नसले तरी थंडीचे प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये शीतलहर हे कायम असणार आहे. 13 जानेवारीसुद्धा बिहार, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचा काही भाग, हरियाणा, राजस्थान या भागामध्ये शीतलहर राहण्याची शक्यता आहे. न्यूनतम तापमान हे 6 डिग्री ते 7 डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.